नवी मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेवर मंदिरातील 3 पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार करत तिची दगडाने ठेचून हत्या केली होती। त्यानंतर आता नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली। 22 वर्षीय यशस्वी शिंदे नावाची तरुणी 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती। उरण शहरातील NI स्कूलजवळ राहणाऱ्या यशस्वीचा मृतदेह आज कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचे लक्षात आले। चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या। ही बातमी उरण शहरात पसरल्यानंतर आता नवी मुंबई आणि उरणमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशस्वी तिच्या कुटुंबियांसह उरण येथे राहत असून ती बेलापूरमधील एका कंपनीत काम करत होती। गुरुवारी दिनांक 25 जुलै रोजी सकाळी कामावर निघाल्यापासून यशस्वी बेपत्ता होती। तिचा फोन लागत नसल्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेतला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। पोलीस यशस्वीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळील झुडपात एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। जर मुलगी ही बेलापूर या ठिकाणी नोकरीस होती, त्या दिवशी ती हाफ डे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी 3:30 ते 4 च्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा प्राथमिक तपास आहे। उरणमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। राज्य महिला आयोगाने यामध्ये सुमोटो दाखल करून घेतलेला आहे। यामध्ये संबंधित पोलीस विभाग तपास करण्यासाठी आरोपीला शोधण्यासाठी ही टीम बेंगलोरला गेलेली आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीनं पत्रव्यवहार करत आणि मी स्वतः आयोग असेल आणि संबंधित पोलीस यंत्रणा यांच्याशी सातत्याने संपर्कामध्ये आहे। तातडीने तपास करून आरोपीवरती कडक कारवाई करावी आणि आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत आयोग यासाठी पाठपुरावा करेल। मित्र आमदार महेश बालदी सोबत समवेत आम्ही भेट घेतली। त्यांच्या परिवाराला आम्ही स्पष्टपणे वचन दिलं आहे की जो मोहम्मद दाऊद शेख जो कोणी गुन्हेगार आरोपी आणि त्यांचे सहकारी असेल त्यांना अटक करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्ट पण लागणार आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अंतिम सजा शिक्षा होईपर्यंत तो जेलच्या बाहेर जाऊ शकणार नाही याची काळजी आम्ही घेणार। 3 महिन्यापूर्वी याच परिसरात अशाच पद्धतीने पूनम क्षीरसागर ती पण शेड्यूल कास्टची होती। अशाच प्रकाराने तो निजामुद्दीन होता। फसवणं, पळवणं आणि हत्या करणं हा एक लव्ह जिहादचा प्रकार आहे। प्रेम करणं हा विषय नाहीये। हे पटवतात, फसवतात, पळवतात आणि मारतात आणि त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे। पूनम क्षीरसागरच्या आरोपी आता पण जेलमध्ये चार्जशीट फाईल झाली आहे। अशाच पद्धतीची कारवाई इथे होणार। त्या जिहाद्यांनी जे अत्याचार केला, जो सूड उगवला, धर्मांतर केलं नाही म्हणून तिची अशी अवस्था केली आहे, त्या जिहाद्याला जी काय शिक्षा द्यायची आहे ते आमचं हिंदुत्ववादी सरकार आणि आमचे गृहमंत्री हे कुठेही कमी पडणार नाही एवढा मला ठाम विश्वास आहे। पण हिंदू समाज ह्या गोष्टीचा बदला निश्चित पद्धतीने घेईल हे या जिहाद्यांनी लक्षात ठेवा। मारलं गेलं, चेहरा विद्रूप केला, ज्या गुप्तांगावर त्या ठिकाणी वार केले गेले। मला वाटतं महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात खूप व्हायला लागलेल्या आहेत। हे नराधम त्या ठिकाणी एका विशिष्ट प्रवृत्ती, विशिष्ट मनोवृत्तीचे आहेत आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आम्ही लव्ह जिहादसाठी मोर्चे काढतो, नितेश राणे असतील आमचे लोक त्या ठिकाणी आंदोलन करतात, त्यावेळेला आम्हाला एका विशिष्ट अशा चौकटीत उभं केलं जातं